नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणातील आपण विरुद्धार्थी शब्द या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। आतापर्यंत झालेले जे दोन्ही पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2025 पर्यंत झालेले जे टी पेपर 1 आणि टी पेपर 2 आहेत त्या पेपरमधील सर्वच्या सर्व विरुद्धार्थी शब्द जे आलेले आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा सराव होईल। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिस करियर पॉईंटचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करू शकता, जिथे तुम्हाला 2013 ते 2025 पर्यंत झालेले जे काही पेपर आहेत हे विषयावाईज तुम्हाला सोडवता येतील। म्हणजे ओल्ड पेपरही सोडवता येतील आणि सराव पेपरसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जे की तुम्ही त्या टेस्ट सोडवू शकता, व्ह्यूज करू शकता आणि प्रत्येक टेस्टचा व्हिडिओ देखील पाहू शकता। हे ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे आपला, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? टी पेपर 1 2025। उदार, कृपण, भाग्यवान, दयाळू। आता कद्रू या शब्दाचा अर्थ होतो की कंजूस, कृपण, चिक्कू। मग त्याचे विरुद्धार्थ काय होईल तर उदार। भाग्यवान दुर्दैवी, दयाळू निष्ठुर। नेक्स्ट प्रश्न आहे आपला, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आहे। बघा, अनुरूप विजोड बरोबर आहे, कोवळे निब्बर बरोबर, टवटवीत मलूल बरोबर। मग अयोग्य काय आहे? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। आवृत्त परावृत्त ही चुकली नाही, अयोग्य आहे का? कारण आवृत्तच्या विरुद्ध काय होतं? अनावृत्त बरोबर। आणि परावृत्तचा अर्थ काय झाला की मूळ ध्येय सोडलेला, मागे फिरलेला, म्हणून हे उत्तर आपलं झालेलं आहे पर्याय क्रमांक 2। बाकी 1, 3 आणि 4 बरोबर आहे, हे अयोग्य आहे। आवृत्तला काय पाहिजे? अनावृत्त। ओके, चला पुढील प्रश्न घेऊयात। प्रश्न आहे आपला, टवटवीतच्या विरुद्ध, टवटवीत म्हणजे असं एकदम सतेज, त्याच्या विरुद्ध काय होईल? मलूल बरोबर। मलूल म्हणजे असा कोमेजलेला, त्यामध्ये असा सूक्ष्म झालेला, जीव नसल्यासारखा, निष्प्राण अगदी। मग आता सतेजच्या विरुद्ध निस्तेज, निसंदेहाच्या विरुद्ध संदिग्ध, कोरड्याच्या विरुद्ध ओले। पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती? आजी आजोबा ही विरुद्ध लिंगी झाली, म्हणजे ही चुकली। कोवळे लहान नाही ना, कोवळेच्या विरुद्ध काय होतं? निब्बर, आपण आत्ताच पाहिलं होतं बरोबर आहे। लहानच्या विरुद्ध मोठे, म्हणजे ही पण रॉंग झाली। शिखर माथा नाही ना, दोन्हीचा अर्थ एकच झाला। मग शिखर माथाच्या विरुद्ध काय पाहिजे होतं? पाया, म्हणजे याचा अर्थ उत्तर झालं पर्याय क्रमांक 4 नवे जुने। बघा, तुलनेने विरुद्धार्थी शब्द सोपे आहेत, 1 मार्क पडणं आपल्याला सोपं आहे। आस्थाच्या विरुद्ध काय आहे? आपल्याला पाहिलं कीच कळतं, आस्था अनास्था, पर्याय क्रमांक 4। हे निरास्था शिस्ता तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलंय। निराशाच्या विरुद्ध आशा। विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी बघा, प्रसाद आणि राजवाडा दोन्हीचा अर्थ झाला घर, म्हणजे पर्याय क्रमांक 1च चूक आहे। कारण कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा, ही बरोबर आहे। गुळगुळीत खडबडीत ही पण बरोबर आहे। शिक्षा बक्षीस ही पण बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर झालं प्रासाद आणि राजवाडा। नेक्स्ट आहे आपलं की ग्राह्य याच्या विरुद्ध काय होईल? त्याज्य झालं पर्याय क्रमांक 1। कारण ग्राह्य म्हणजे काय तर घेण्यास योग्य, आलं लक्षात। मग आता हे जे बाकीचे आपलं राहिलं पर्याय स्वीकारार्ह, मग आता स्वीकार्य म्हणजे काय? घेण्यास योग्य, त्याच्या विरुद्ध काय? त्याज्य। आणि गृहीत म्हणजे आपण असं गृहीत धरतो बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द। जहालच्या विरुद्ध आपल्याला माहिती आहे ना, मवाळ। जहाल मवाळ इतिहासामध्ये आपण खूप वेळा शब्द ऐकलाय। उग्र शांत, तिखट गोड। चला पुढे, पेपर 1चा प्रश्न 8 प्रश्न झाले। आता पेपर 2 आपण सुरू करतोय। त्याआधी बघा, आपण जर ओएसिस करियर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, तिथे आपल्याला सर्व 2013 ते 2025 पर्यंत झालेले सर्व पेपर विषयानुसार सोडवता येतील, त्यांचा PDF व्ह्यू करता येईल व व्हिडिओच्या लिंकसुद्धा मिळतील। त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा ॲपमध्ये उपलब्ध
आहेत. व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. आता आपण TET पेपर 2चे प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी योग्य जोडी आपल्याला शोधायची आहे. तर बघा, भाऊ भ्राता ही समानार्थी झाली, मित्र दोस्त समानार्थी झाली, सूतपुत्र समानार्थी झाली. मग उत्तर झालं पर्याय क्रमांक 4, उत्कर्ष अपकर्ष. पुढे आहे, पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? बघा, उदय अस्त बरोबर आहे, कृपण कंजूस ही चुकली. हेच आपलं उत्तर आहे. हे आपलं उत्तर का? कारण कृपण आणि कंजूस समानार्थी, याच्या विरुद्धार्थी काय होईल? उधळ्या. कृश आणि स्थूल बरोबर आहे, उघड गुप्त बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी म्हणले. धरती आकाश बरोबर आहे, होय नाही बरोबर आहे, अवघड सोपे बरोबर आहे, सुलभ सोपे ही चुकलं. हे आपलं उत्तर. कारण सुलभचे आणि सोपेचे विरुद्धार्थी काय होईल? अवघड. नेक्स्ट आहे, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. जवळपास नाही ना, हे चूक झालं, समानार्थी झाले. जवळ दूर, रूप स्वरूप हे दोघं कन्फ्यूजला दिले. सुपुत्र कुपुत्र बरोबर. सुपुत्र म्हणजे चांगला पुत्र, कुपुत्र म्हणजे वाया गेलेला पुत्र. कुरूप तर सुंदर म्हणजे हे सुद्धा चुकलं. नेक्स्ट आहे आपलं, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी. आगंतुक निमंत्रित. बघा, आगंतुक निमंत्रित बरोबर आहे ना. निमंत्रित म्हणजे आपण ज्याला स्वतःहून निमंत्रण देऊन बोलवलं. आगंतुक म्हणजे अचानक आलेला पाहुणा. सुचिन्ह अचिन्ह नाही ना, सुचिन्ह दुश्चिन्ह पाहिजे बरोबर आहे ना. सु म्हणजे चांगले, दु म्हणजे वाईट. समर संगर दोहीचा अर्थ लढाईत झाला म्हणजे समानार्थी झालं. वामा शामा हे कन्फ्यूज करायला दिलंय. ओके. पेपर 2 2017चा प्रश्न पाहूयात. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी. बघा, सुपुत्र कुपुत्र ही बरोबर आहे ना. कृतज्ञ कृतज्ञ बरोबर आहे, दोन्ही रिपीट झालेत. द्वेष मत्सर हे चूक आहे, जे आपलं उत्तर आहे. का? द्वेषच्या विरुद्धार्थ काय होईल? प्रेम आपुलकी बरोबर. खालीवर ही बरोबर आहे. पुढे आहे, रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. रुकारच्या विरुद्धार्थी काय झालं? नकार. रुकार म्हणजे होकार, नकार म्हणजे नकार. हे देकार, आकार आणि विकार आपण कन्फ्यूज करायला दिलेत. आमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आपण आत्ताच पाहिलं, आमंत्रितचे विरुद्धार्थी काय? आगंतुक. आमंत्रित म्हणजे आपण स्वतःहून म्हणलं आमच्या घरी या, आमच्या कार्यक्रमाला. आगंतुक म्हणजे अचानक आलेला पाहुणा, कुठलंही निमंत्रण इन्व्हिटेशन न देता. हे सुमंत्रित आणि निमंत्रित तसं काही नाही. अनावृत्त याच्या विरुद्ध आवृत्त. आणि या टॉपिकचा शेवटचा प्रश्न पाहूयात आपण, की योग्य जोडी ओळखायची विरुद्धार्थीची. तटीनी सरिता हे समानार्थी झाले ना. नदी. आय वे बरोबर. आय म्हणजे उत्पन्न इन्कम आणि व्यय म्हणजे एक्सपेंडिचर खर्च. अर्थशास्त्राचे शब्द आहेत आय वे म्हणजेच जमा खर्च. कलंक काळिमा समानार्थी. विरह दुरावा समानार्थी. मग अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्दावर स्वतंत्र व्हिडिओ बनवला. तुम्ही जर आपल्या ॲपमध्ये गेलात ओएसिस करिअर पॉईंटच्या, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे तुम्हाला ॲपमध्ये काय मिळणार? तर ॲपमध्ये 2013 ते 2025पर्यंत सर्व जुने पेपर विषयानुसार मिळतील. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिसचे इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करा. धन्यवाद.